चला. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. कसा? काय नाव आहे तुमचं? अलिशा फुटावे. वय किती आहे? वय 23. काय त्रास होतोय? डॉक्टर कालपासून सारखं जुलाब होत आहे. किती वेळा झाले? तरी 7-8 वेळा तरी. प्रवृत्ती कशी होते? मला प्रवृत्ती अशी पातळ पिवळसर अशी होती. त्यासोबत अजून काही त्रास होतोय का? हा, पोटात जळजळ होती थोडीशी आणि वारंवार तहान लागते. ताप वगैरे आलता का काही? ताप तर नाही. हात दाखवा जरा. ठीक आहे. बाहेरचं खाल्लं होतं का तुम्ही काही? हा, 2 दिवसापूर्वी चायनीज खाल्लं होतं. काय वाटतंय तुम्हाला याच्यावरून? कोणता व्याधी झाला असेल यांना? मॅम, यांच्या लक्षणावरून तर असं वाटतंय की यांना पित्ताचा अतिसार झालेला आहे. हा, पण कशावरून ठरवलं तुम्ही? कारण यांना अतिसाराच्या लक्षणांसोबतच पोटामध्ये जळजळ होणे आणि वारंवार तहान लागणे होते, तृष्णाधिक्य हे लक्षण दिसतात. यावरून मला असं वाटतं की यांना पित्ताचा अतिसार झाला असेल. हो, बरोबर. आता तू सांग, यामध्ये आपण त्यांना कोणती चिकित्सा देऊ? शरीरामध्ये आपण यांना अतिविषादी रोग देऊ शकतो किंवा गोदूक किंवा आजाररूप देऊ शकतो किंवा शरीर पाणी देऊ शकतो. बरोबर. ठीक आहे, मग ट्रीटमेंट लिहून देते. तर यांना आता पित्तअतिसारासाठी आपण कुटर ग्रीन टी देऊया. त्याचबरोबर डाळिंब आंबलेलं आणि तुम्हाला असं विकनेस जाणवतोय. डिहायड्रेशनसाठी ORS देऊ. ही औषधं घ्या. आणि बरोबरच काळजी घ्या, तुम्ही 3-4 दिवस बाहेरचं काही खाणार नाही, तेलकट काही खाऊ नका आणि नॉनव्हेज वगैरे अवॉइड करा तुम्ही. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला चरक चिकित्सा 19 अतिसार या व्याधीबद्दल सांगणार आहोत. गृहिणी चिकित्सा अध्यायामध्ये शेवटी पित्ताधिक्याने तीक्ष्णाग्नीचे वर्णन आले आहे. म्हणून आचार्यांनी यानंतर तीक्ष्णाग्नीने निर्माण होणारा व्याधी जसे की पांडू, हिक्काश्वास यांचे वर्णन करून शेवटी यानंतर मंदाग्नीने निर्माण होणारा व्याधी अतिसार याचे वर्णन केले आहे. अतिशयेन सारयति रेचयति इति अतिसारः, अर्थात ज्या व्याधीमध्ये अधिक मात्रेत मलाचे निस्सरण होते त्यास अतिसार असे म्हणतात. अतिसार उत्पत्ती. सतयुगाच्या काळामध्ये यज्ञात पशूंना आमंत्रित करून त्यांची पूजा केली जात असे, परंतु या पूजेनंतर त्यांची बली दिली जात नव्हती. मात्र दक्ष प्रजापतींच्या काळामध्ये या यज्ञामध्ये पशूंना आमंत्रित करून त्यांची पूजा करून त्यांची बलीही दिली जाऊ लागली. तेव्हापासून नंतरच्या काळामध्ये राजा पृषध्र यांनी एक खूप दिवस चालणारे यज्ञ केले. या यज्ञामध्ये जेव्हा बलीसाठी प्राणी कमी पडू लागले तेव्हा त्यांनी त्यानंतर गायीची बली द्यायला सुरुवात केली. यामुळे गोमांस हे भक्षण केले जाऊ लागले. गोमांस हे उष्ण, गुरू आणि असात्म्य असल्याने हे मंदाग्नी निर्माण करते. तसेच हे मनामध्ये व्यथा आणि दुःख हे निर्माण करते. यामुळे मंदाग्नी निर्माण होऊन आणि मानसिक कष्ट होऊन अतिसार या व्याधीची उत्पत्ती झाली. अतिसाराचे हेतू. वातच अतिसार हेतू. वातन प्रकृतीच्या व्यक्तीने अधिक मात्रेमध्ये वायू आणि उन्हाचे सेवन करणे, अधिक व्यायाम करणे, अतिव्यवहार करणे, वेग उद्दीरण करणे या विहारक हेतूंमुळे, त्याचबरोबर वृक्ष अल्पाहार सेवन करणे, अतितीक्ष्ण मद्य सेवन करणे या आहारच हेतूंमुळे वाताचा प्रकोप होऊन वातच अतिसार उत्पन्न होतो. पित्तच अतिसार. अधिक मात्रेमध्ये आम्ल, लवण, कटुरसात्मक आहाराचे सेवन करणे, त्याचबरोबर क्षार, उष्णतीक्ष्ण आहाराचे सेवन करणे, अधिक मात्रेमध्ये अग्नीच्या, उन्हाच्या किंवा उष्ण वायूच्या संपर्कात येणे, क्रोध, ईर्ष्या या हेतूंमुळे पित्तल प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये पित्ताचा प्रकोप होऊन पित्तच अतिसार उत्पन्न होतो. जर पित्तच अतिसाराची चिकित्सा न करता पित्त प्रकोपक आहारविहार सेवन चालूच ठेवला तर
पित्तच अतिसारापासून रक्तच अतिसार उत्पन्न होतो. कफच अतिसाराचे हेतू अधिक मात्रेमध्ये गुरू, मधुर, शीत, स्निग्ध आहाराचे सेवन करणे, त्याचबरोबर अचिंता म्हणजे कोणत्याही प्रकारची चिंता न करणे, दिवास्वाप करणे किंवा आलस्य या हेतूमुळे कफल प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये कफाचा प्रकोप होऊन कफच अतिसार उत्पन्न होतो. सन्निपातच अतिसाराचे हेतू त्रिदोष प्रकोपक हेतूंनी तिन्ही दोषाचा एकाच वेळी प्रकोप होऊन सन्निपातच अतिसार उत्पन्न होतो. आगंतुज अतिसार भय आणि शोक या मानसिक हेतूंनी भयज आणि शोकज हे आगंतुज अतिसार उत्पन्न होतात. आता आपण अतिसार या व्याधीची संप्राप्ती पाहू. प्रथमतः निदानाचे सेवन करणे. यामुळे त्रिदोष प्रकोपित होतात. विशेषतः वात दोष याचा प्रकोप होतो. यामुळे अग्निमांद्य निर्माण होते. आमदोष उत्पत्ती होते. तसेच आंत्रक्षोभ निर्माण होतो. पुरीश्वह व उदकवह स्रोतस दुष्टी निर्माण होते व या कारणास्तव मलाची अतिप्रवृत्ती होते. अशा प्रकारे अतिसार या व्याधीची उत्पत्ती होते. आपण अतिसार या व्याधीचे प्रकार पाहूयात. आचार्य चरकांनी अतिसार या व्याधीचे 6 प्रकार सांगितले आहेत. यामध्ये त्यांनी वातज अतिसार, पित्तज अतिसार, कफज अतिसार व सान्निपाती अतिसार हे 4 प्रकार, याचबरोबर शोकज व भयज हे 2 आगंतुज अतिसाराचे प्रकार सांगून एकूण 6 अतिसाराच्या प्रकाराचे वर्णन केलेले आहे. पातज अतिसार लक्षणे. पातज आम अतिसार. आमदोष निस्सरण, बिज्जल, विप्लुत, अवसादी, वृक्ष, द्रव, सशूर, आमगंधयुक्त व अल्पशब्दयुक्त वा अशब्द मलप्रवृत्ती. वातज पक्व अतिसार लक्षणे. पक्व वा विबद्ध मलप्रवृत्ती, अल्पाल्प, सशब्द, सफेन, परिकर्तिका, दुष्टरोमा, श्वासवृत्ती, शुष्क, मुखकटी उरुत्रिक जानू, शूल, भ्रष्टकुद व मुहुर्मुहु विगतित मलप्रवृत्ती. पित्तज अतिसार लक्षणे. हरिद्र, हरित, नील, कृष्ण मलप्रवृत्ती, रक्तोपित्तोपहीन, दुर्गंध, आम अतिसार्यते पुरुष, तृष्णा, दाह, स्वेद, मूर्छा, गुदप्रदेशी दाह व गुदपाक. कफज अतिसार लक्षणे. मलप्रवृत्ती स्निग्ध, श्वेत, पिष्टिल, तंतुदार असणे, आम, गुरु, दुर्गंध व कफयुक्त असणे, अल्प मात्रेत वारंवार मलप्रवृत्ती होणे, सप्रवाहिका, उदर, गुरु, बस्ती, वंशन प्रदेशी गुरुत्व, कृते अपि अकृतसंज्ञा, लोमहर्ष, उत्क्लेश. सन्निपातज अतिसार लक्षणे. हरिद्र, हरित, नील, मंजिष्ट, मांसधावन सन्निकांश, रक्त, कृष्ण, श्वेत, वराहभेद सदृश्य, ग्रथित आम मलप्रवृत्ती. आगंतुज अतिसार लक्षणे. शोकज व भयज या आगंतुज अतिसारामध्ये वातज अतिसाराप्रमाणे लक्षणे दिसून येतात. आता आपण अतिसार व्याधीचे साध्य असाध्य तो बघणार आहोत. उपद्रवरहित अतिसार व्याधी हा साध्य असतो आणि उपद्रवयुक्त अतिसार व्याधी हा असाध्य असतो. ज्या रुग्णाचा मल यकृतखंडासमान, मेद, मांस, जल समान, दही, घृत, मज्जा, तेल, वसा, शीळ समान वर्ण असलेला, पुती तथा पुयगंधयुक्त, अनेक धातूचा स्राव अधिक रूपमध्ये मलाद्वारा निघणे, अतिसार रोगाने पीडित व्यक्ती, तृष्णा, दाह, ज्वर, भ्रम, तमकश्वास, हिक्का रोग, श्वास या उपद्रवांसोबत असणे, अशा लक्षणाने युक्त रोगी असाध्य असतो. आता आपण पाहू चिकित्सा. नतु संग्रहणं देयम पूर्वम आम अतिसारी. अतिसारात ग्राह्य औषधांचा निषेध. दोषांची बाहेर जाण्याची गती म्हणजेच प्रवृत्त गती प्रथमच आढळले तर खालील व्याधी उत्पन्न होतात. व्याधी: दंडालसक, अदमान, ग्रहणी, अर्शो, गदस्तता, शोध, पांडवामय, प्लीहा, कुष्ठ, गुलमोदर, ज्वरान. त्याच्यावरची चिकित्सा पाहू. अल्प दोष असल्यास लंघन करावे. मध्यम दोष असल्यास दीपन पाचन चिकित्सा करावी. प्रमत्या प्रयोग: पिपल्यादी, हिबेरादी, पृष्णपर्यादी प्रयोग करावे. तक्र प्रयोग श्रेष्ठ सांगितला आहे. आता आपण पाहूत गुदभ्रंश. गुदभ्रंश म्हणजे अतिसाराच्या रुग्णात गुद बाहेर येणे. त्यात वेदना असतात आणि मल पक्व होऊन विसर्जित होत असतो, तेव्हा त्याला आम्लरसयुक्त घृताचे पान करण्यास द्यावे. त्यामध्ये चांगेरादी घृत, चव्यादी घृत व दशमूलादी अनुवासन बस्ती द्यावी. पित्ततिसार चिकित्सा. पित्ततिसारं पुनर्निदानो उपशय आकृती भिरान्वय उपलभ्याम यथा बलम लंघन पाचनाभ्याम उपचारेत. अर्थात आचार्य चरक म्हणतात, जर पित्ततिसारामध्ये आमदोष असेल तर तशा रुग्णांना लंघन आणि पाचन करावे. तसेच त्यांना जर तृष्णाधिक्य असेल तर त्यांना पित्तपापडा, नागरमोथा
वाळा, सुगंधी वाळा इत्यादी द्रव्यांनी सिद्ध षडंग पानीय विधीने जलसेवन करण्यास सांगावे. त्याचबरोबर अतिविषादी योग, अजादुग्धादी प्रयोग, गोदुग्धाने विरेचन आणि शतपुष्पादी अनुवासन बस्ती द्यावी. चरकाचार्यांनी पित्तातिसारामध्ये इच्छाबस्तीचा उपयोग करावा असंही सांगितलेलं आहे. इच्छाबस्ती पित्त अतिसार, ज्वर, शोथ, गुल्म, जीर्ण अतिसार, ग्रहणी, प्रदोषणान, जयत्यय, शीघ्रमती प्रवृद्धान, विरेचनास्थापन, योश्च बस्ती. अर्थात आचार्य चरक म्हणतात, पित्त अतिसार, ज्वर, गुल्म, जीर्ण अतिसार, जीर्ण ग्रहणी इत्यादी रोग पिच्छाबस्तीने शीघ्र नष्ट होतात. त्याचबरोबर विरेचन आणि आस्थापन बस्तीने जे अतियोग होतील तेही पिच्छाबस्तीने शीघ्र शांत होतात. आता आपण रक्तातिसार चिकित्सा बघू. रक्तातिसार चिकित्सा सूत्र. तत्र छागम पयशस्त शीतसमुद्र शर्करम पानार्थ भोजनार्थच्या गुद प्रक्षालन तथा. रक्तातिसाराची लक्षणे दिसल्यास पिण्यासाठी, भोजनाबरोबर, व्यंजनार्थ व शौचविधी झाल्यानंतर गुद धुण्यासाठी मध व शर्करा मिश्रित शेळीचे थंड दूध सर्वोत्तम उपाय ठरते. आणि लाल शाईच्या तांदळाचा भात, मध आणि शर्करा मिसळून अजार दुग्ध पाजावे. रक्तातिसारामध्ये निलोत्पदादी योग, शतावरी क्षीरपाक, कृष्ण मृत्तिकादी योग, चंदनादी प्रयोग, गुद प्रक्षालन योग आणि दार्व्यादी योग याचाही उपयोग केला जातो. अल्प अल्प बहुश रक्त सशूल उपवेश्यते यदा वायुविबंधश्च पृच्छ चरति वानवा पिच्छाबस्ती तदा तस्य यथोक्तम उपकल्पयेत प्रपौंडरिक सिद्धेन सर्पित चनुवासयेत. रक्तातिसाराच्या रुग्णात कळ येऊन वारंवार रक्त मिश्रित अल्पमल उत्सर्जित होत असेल आणि अपान वायू पक्वाशयात वृद्ध झाला असेल किंवा कधी कष्टाने गतिशील तर कधी थांबत असेल तर त्याला सुद्धा पिच्छाबस्ती द्यावा आणि प्रपौंडरिक कल्क आणि क्वाथसिद्ध घृताचा अनुवासन बस्ती द्यावा. आता आपण पाहूयात कफज अतिसार चिकित्सा सूत्र. श्लेष्मातिसारे प्रथमम हितम लंघनम पाचनम योज्यश्च आम अतिसारघ्नो यथोक्तो दीपन पाचनम. कफज अतिसाराच्या चिकित्सेत सर्वात प्रथम रुग्णाला लंघन करावयास सांगावे आणि पाचन औषधांचा प्रयोग करावा. तसेच आमातिसारात सांगितलेली दीपनीय औषधांचा प्रयोग करावा. लंघन केल्यानंतर क्रमशः पाचन आणि आमातिसार नाशक दीपन पाचन औषधांचा प्रयोग केल्यानंतरही कफज अतिसार जर जात नसेल तर कफनाशक औषध प्रयोगाने चिकित्सा करावी. त्यासाठी आपण अजाजादी चूर्ण, रसांजनादी चूर्ण, कपित्ताती चूर्ण, पिपल्यादी योग इत्यादी वापरू शकतो. बालबिल्वम गुढतैलम पिपली विश्वभेषजम लिहात्वादे प्रतिहते सशूल सप्रवाहिक भोज्यम मूलकषायेन वातघ्नश्च उपसेवने वातातिसार विहिते युष मासरसे खडे. यामध्ये आपल्याला बालबिल्व प्रयोग तसेच पिपल्यादी योग आपल्याला हितकर ठरते. आपण पाहूयात सन्निपातज अतिसाराचे चिकित्सा सूत्र. वातस्यानु जयेत पित्तम, पित्तस्यानु जयेत कफम, त्रयाणां वा जयेत पूर्वम यो भवेत बल उत्तमम. समत्रिदोषज अतिसारात सर्वात प्रथम वायूची चिकित्सा करावी, त्यानंतर पित्ताची चिकित्सा करावी व त्यानंतर कफाची चिकित्सा करावी. विषम त्रिदोषज अतिसारात वात, पित्त, कफ यातील जो दोष अधिक बलवान किंवा प्रकुपित असेल त्याची चिकित्सा प्रथम करावी असे सांगण्यात आले आहे. यानंतर आपण पाहूयात आगंतुज अतिसार चिकित्सा सूत्र. मारुतो भय शोकाभ्याम शीघ्रम ही परिकुप्यती तयो क्रिया वातहरी हर्षण आश्वासनानी च. वाताचा भय आणि शोकामुळे शीघ्रतेने प्रकोप होतो, म्हणून भयजन्य व शोकजन्य अतिसारात नाहीसे करण्यासाठी वातनाशक चिकित्सा करावी. हे दोन्ही मानसिक रोग असल्याने मानसिकदृष्ट्या याचे उपचार करावे. म्हणजेच भयज अतिसारात आश्वासन ही चिकित्सा करावी आणि शोकज अतिसार असेल तर मन प्रसन्न करणे ही चिकित्सा करावी.